नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे भाग्यश्री एज्युकेशन या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण भूगोल हा विषय शिकतो आहोत. आता हा विषय शिकताना आपण मागे काही गोष्टी बघितल्या आहेत की कसं पृथ्वीवरती आपण स्वतः काल्पनिक रेषा तयार केलेल्या आहेत, ज्याला आपण वृत्तजाळी म्हणतो. त्या संदर्भात आपण जाणून घेतले आहे. पृथ्वी, तिचा उपग्रह, तिला कशापासून ऊर्जा मिळते, कोणत्या ग्रहापासून मिळते, हे सगळं आपण बेसिक गोष्टी बघून घेतलेल्या आहेत. आता याच्या पुढच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या आपण या एपिसोडमध्ये समजून घेऊयात. आणि हो, लाईक शेअर नक्की करायचंय आणि कमेंटमध्ये तुमच्या जे काही क्वेरीज असतील त्या नक्की विचारा, त्याचंही उत्तर दिलं जाईल. तर आता आपण एपिसोडला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आता पुढे आपण जे शिकणार आहोत त्याच्यामध्ये पृथ्वी संदर्भातच अजून आपल्याला काही गोष्टी शिकून घ्यायच्या आहेत. आता ही आहे आपली पृथ्वी. आता मी तुम्हाला सांगितलं की पृथ्वीला इथे वरती काय आहे, नॉर्थ पोल आहे आणि खाली काय आहे, साऊथ पोल आहे. तर आता बघा, तुम्हाला माहिती असेल की कायम काही देश असे आहेत की जे कायम बर्फाच्छादित असतात. तिथे ना उष्णता हा प्रकारच नाहीये. तर हे कशामुळे आहे, तर काही ठिकाणी आपली पृथ्वी ही लंबवर्तुळाकार असल्यामुळे सूर्याची जी किरण आहे ती काही ठिकाणी लंबवर्तुळाकार पडतात, थोडीशी वक्र पद्धतीने पुढे जातात, म्हणजे तिरपी पडतात. तर काही ठिकाणी अगदी सरळ पडतात. तर आता असे कोणते प्रदेश आहेत बघा, जे कोणत्या ध्रुवावरती किंवा कोणत्या गोलार्धात म्हणूयात आपण, जे देश आहेत ते कायम बर्फाच्छादित असतात. काही देशांमध्ये बघा उष्ण तापमान आहे. तर हा फरक कशामुळे आहे तापमानाचा, तर पृथ्वीची जी अवस्था आहे परिभ्रमणाची म्हणा किंवा सूर्यापासून मिळणारी जी ऊर्जा आहे ती प्रत्येक ठिकाणी एकसारखी नाहीये. ती वेगवेगळ्या पद्धतीने येते. काही ठिकाणी तिरपी येते, काही ठिकाणी सरळ येते, काही ठिकाणी लंबवर्तुळाकार येते. तर या पृथ्वीची जी काही ऊर्जा सूर्यापासून पृथ्वीला मिळते त्याच्यामुळे पण बऱ्याच गोष्टींमध्ये फरक पडतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम पृथ्वीवरती होतो आणि म्हणूनच काही ठिकाणी उष्ण प्रदेश आहेत, काही ठिकाणी समशीतोष्ण म्हणजे बॅलन्स आहे तिथलं हवामान, तर काही ठिकाणी कायम बर्फ आहे. तर ह्या गोष्टींचा फरक पृथ्वीवरती पडतो, तर ते आपण समजून घेऊयात. इकडे जे आहेत कायम बर्फाच्छादित प्रदेश आहेत बघा. तुम्हाला माहिती असेल अंटार्क्टिका कायम बर्फ आहे. तर हे कशामुळे, इकडे वरती पण वरच्या गोलार्धामध्ये जे पण देश येतात ते पण कायम बर्फाच्छादित आहेत बघा. हे कशामुळे, कारण हे गोलार्धामध्ये आहेत. बर्फाच्छादित क्षेत्र आहे हे. त्याच्यानंतर बर्फाच्छादित क्षेत्र आणि त्याच्या पुढे जे क्षेत्र येतं पृथ्वीचं ते कसं आहे, बॅलन्स आहे. बॅलन्स कसं आहे, बॅलन्स आहे. म्हणून त्याला आपण मराठीमध्ये काय बोलणार आहोत, समशीतोष्ण. कसे आहेत हे, समशीतोष्ण क्षेत्र आहेत. त्याच्यानंतर इथे जे आहेत हे क्षेत्र कसे आहेत, तर उष्णकटिबंधीय क्षेत्र आहेत. कसं आहे हे क्षेत्र, उष्णकटिबंधीय, म्हणजे इथे थोड्याफार प्रमाणात काय आहे, तापमान आहे. आणि बघा हा जो भाग आहे ना, हे ना ऊर्जा क्षेत्र आहे. ऊर्जा क्षेत्र म्हणजे इथे ना कायम तापमान असतं, कायम तापमान आहे इथे, म्हणून ह्यांना काय म्हणलं जातं, ऊर्जा क्षेत्र म्हणलं जातं. हे जे आहे ना, ही जी लाईन आहे बघा, ही जी लाईन गेलीये, या मधल्या लाईनला आपण इक्वेटर म्हणतो. काय म्हणतो, इक्वेटर. मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणणार आहोत, विषुववृत्त. हे जे आहे हे काय आहे, विषुववृत्त आहे. आणि हे जे आहे, ही जी लाईन आहे, ही लाईन काय आहे, कर्कवृत्त आहे. आणि
ही जी लाईन आहे ही काय आहे? मकर वृत्त आहे. ह्या विषुववृत्तावरचं जे तापमान आहे ना, ही कायम छोटीशी गोष्ट वाटते आपल्याला, पण हे लक्षात घ्यायचं आपल्याला, परीक्षेच्या दृष्टीने पण महत्वाचं आहे. हे जे विषुववृत्त आहे, विषुववृत्तावरचं तापमान कायम 0 डिग्री असतं. कसं इथलं तापमान? कायम 0 डिग्री. आणि हे जे नॉर्थ आणि साऊथ पोल आहेत, इथलं जे तापमान आहे कायम कसं आहे? 90 डिग्री. कसं आहे हे? 90 डिग्री. आणि इथे जे आहेत ना, हे 30 डिग्रीचे क्षेत्र आहेत. कुठले आहेत? 30 डिग्रीचे क्षेत्र आहेत. पुढे तर हा जो विषुववृत्ताचा जो पट्टा आहे ना, हा कायम कसा आहे? लो प्रेशर वरती आहे. आणि त्याचं जे हे आहे कायम 0 डिग्री वरती हा रेखा विषुववृत्त असतो. आणि कर्कवृत्त आणि मकर वृत्त आहेत. ह्यांचे जे प्रेशर आहेत ते कसे आहेत? हाय प्रेशर आहेत. तर बघा, हा जो पूर्ण सबंध पट्टा आहे ना, हा जो सबंध पट्टा आहे, याला आपण काय म्हणतो? या पट्ट्याला आपण ऊर्जा क्षेत्र म्हणतो. काय म्हणतो? ऊर्जा क्षेत्र. का बरं ऊर्जा क्षेत्र म्हणतो आपण इथे? कारण हे कायम कसे आहेत? जास्त तापमानाचं हे क्षेत्र आहे, त्यामुळे याला आपण ऊर्जा क्षेत्र असं म्हणतो. आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की का बरं असा तापमानाचा वगैरे फरक आहे इथे? कशामुळे? तर आता हा जो सूर्य आहे, सूर्य, हा सूर्य काय करतोय? सूर्यामुळे आपल्याला पृथ्वीवरती काय मिळते? ऊर्जा मिळते. मग आता ह्या सूर्याची जी किरणं आहेत, ही पृथ्वीवरती सगळीकडे समान पडत नाहीयेत ना. ही पृथ्वीवरती सगळीकडे समान न पडल्यामुळे काही ठिकाणी वक्राकार जात आहेत, अशी तिरपी पडतायत, काही ठिकाणी अशी पडतायत. कसं ते बघूयात आपण. सूर्याची ही जी किरणं आहेत, ही इथे कशी येत आहेत? अगदी सरळ येत आहेत, बरोबर आहे. इकडे पडताना बघा कशी पडतायत? थोडीशी तिरपी जात आहेत. इकडे येताना कशी पडतायत ही सूर्याची किरणं? लंबवर्तुळाकडे जाते. लंब किरण आहेत ही. ही कशी आहेत? थोडीशी वक्राकार आहेत, तिरपी आहेत. आणि ही कशी आहेत? अगदीच सरळ आहेत. मग आता पृथ्वीला जेव्हा पृथ्वी जेव्हा सूर्याची ऊर्जा शोषतीये स्वतःकडे, त्यावेळेला सूर्याची ऊर्जा पृथ्वीकडे या बाजूला जाताना लंब जातीये, म्हणजे तिला खूप वेळ लागतोय पृथ्वीपर्यंत पोहोचायला. मग इकडचा जो क्षेत्र आहे, पृथ्वीचा इकडचा जो भाग आहे, तो जास्त लवकर तापणार आहे का? नाही तापणार आहे. इथे पण काय होतंय बघा, थोडासा वेळ लागतोय तिला. म्हणून इथलं क्षेत्र कसं आहे? समशीतोष्ण आहे. खूप गरमी पण नाही, खूप तापमान पण नाहीये, आणि अगदीच थंड पण नाहीये, खूप थंड पण नाहीये, बॅलन्स आहे. आणि ही जी सूर्याची किरण आहे, जी अगदीच सरळ इथे पडतायत कर्कवृत्त, विषुववृत्त, मकर वृत्तावरती, त्यामुळे हे जे क्षेत्र आहे पूर्ण, हे क्षेत्र कसं आहे? खूप तापतंय. म्हणून ह्यांना आपण काय म्हटलंय? ऊर्जा क्षेत्र म्हटलेलं आहे. कारण सूर्याची किरण अगदी सरळ पडतायत आणि इतक्या जवळ आहे हे क्षेत्र सूर्याच्या, की इथलं जे क्षेत्र आहे खूप लवकर तापतंय, म्हणून हे ऊर्जा क्षेत्र आहे. आणि सेम जे मी वरती सांगितलं, सेम तोच नियम खाली पण लागू पडतो. पृथ्वीची किरण खालच्या ध्रुवाच्या इकडे खालच्या गोलार्धात पोहोचायला थोडा वेळ लागतोय, कारण ती कशी आहेत? लंब आहेत. म्हणून खालचं क्षेत्र कसं आहे? बर्फाच्छादित आहे. आणि इकडे कसं आहे? समशीतोष्ण आहे, उष्णकटिबंधीय आहे त्याच्यानंतर. तर हे असे सूर्याची किरण पृथ्वी कशा पद्धतीनं ग्रहण करते आणि सूर्याची किरण पृथ्वीवरती पडताना कोणकोणत्या आकारामध्ये पडतायत, याच्यावरती पृथ्वीवरच्या ज्या भूखंडावरच्या हवामानाची जी क्षेत्र आहेत ती त्याच्यावरती निर्धारित आहेत. तर ह्या सिंपल गोष्टी आहेत ज्या आपल्याला भूगोल अभ्यासताना समजून घेणं अत्यंत गरजेचं ठरतंय. तर आता हे आपण समजून घेतलेलं आहे. आता एक महत्वाचा छोटासा फॅक्ट आहे, तो मी तुम्हाला सांगते. आपली जी पृथ्वी आहे, इथे दिवस होतोय, रात्र होतीये, आपल्याला कळतंय की आज आता किती वाजले आहेत, थोड्या वेळाने किती वाजतात, नंतर किती वाजतात. भारतातलं एक स्टँडर्ड प्रमाण वेळ ठरलेली आहे की ज्याच्यानुसार आपल्या भारतामध्ये आपल्याला कळतंय की किती वाजलेले आहेत. पण जो भारताचा टाइम आहे त्याच वेळेला इतर देशांमध्ये तोच टायमिंग आहे का? नाहीये, त्याच्यामध्ये फरक आहे. तर ही जी स्टँडर्ड प्रमाण वेळ आहे, प्रमाण वेळ,
ही कुठून घेतलेली आहे, जी लाईन आहे पृथ्वीवरती प्रमाण वेळेची ती कुठून घेतली गेलेली आहे, तर ग्रीनविच या ठिकाणाहून ही घेतली गेलेली आहे. लक्षात घ्यायचं आपल्याला. ग्रीनविच हे जे ठिकाण आहे या ठिकाणावरून आपण काय घेतलेलं आहे, पृथ्वीवरती स्टँडर्ड प्रमाण वेळ घेतलेली आहे. ही एक फॅक्ट आपल्याला लक्षात ठेवायचे. म्हणजे पृथ्वीवरती वेळ दर्शवणारी किंवा आपण जे वेळेचं गणित ठरवलेलं आहे तर ते दाखवण्यासाठी जी एक स्टँडर्ड लाईन पृथ्वीवरती जाते ती लाईन कुठून स्टार्ट होते, ग्रीनविच या ठिकाणापासून स्टार्ट होते. ही एक गोष्ट इथे लक्षात घ्यायची आपल्याला. थांबू का, थांबायचंय, एकच मिनिट थांबा की. आता तुम्ही म्हणाल की सगळं सौरमंडल आहे, सौरमंडल खूप मोठं आहे, सूर्य काय करतोय, पृथ्वीला ऊर्जा देतोय, पृथ्वी काय करते, सूर्याभोवती फिरते, पृथ्वीच्या भोवती चंद्र फिरतोय, तर हे सगळं फिरतंय, पण मग यांच्यामधलं अंतर किती आहे, तर सूर्य ते पृथ्वी यांच्यातलं अंतर आहे बघा 150 दशलक्ष किमी. 150 दशलक्ष 150 दशलक्ष किमी एवढं अंतर कोणाचं आहे, पृथ्वी ते सूर्य ते पृथ्वी. ठीक आहे, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्याच्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपण हा एपिसोड संपत आहोत आणि भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अजून पुढच्या इंटरेस्टिंग पृथ्वीवरच्या भूगोलाविषयीच्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आपण समजून घेऊयात. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा.